नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला आज बातमी राजकीय गोटातून आहे. राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे वार पलटवार होत आहेत त्या संदर्भातली ही बातमी आहे. उद्धव ठाकरेंचं नारायण राणेंशी बोलणं झालेलं नाही असं आता खासदार संजय राऊत म्हणालेत. मिलिंद नार्वेकरांनी सुद्धा बोलणं झालेलं नसल्याचं सांगितलंय असंही राऊतांनी म्हटलंय. तर ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी दिशाचं प्रकरण असल्याचा दावाही राऊतांनी केलाय आणि राणेंच्या प्रकृतीची चिंता आम्हाला वाटते असं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला. नारायण राणेंच्या अटकेवेळी राणे कुटुंबानं ठाकरेंना फोन केले होते असंही त्यांनी स्पष्ट केलंय. या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला आहे. असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही. पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही. तर उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला असला तर त्यात तथ्य असेल असं गिरीश महाजन म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये असं उद्धव ठाकरेंनी 2 वेळा सांगितल्याचा दावा राणेंनी केलेला. नेमकं नारायण राणे काय म्हणाले होते आणि त्यावरती गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. जय महाराष्ट्र साहेब बोला. तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता, मला मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या. आपण थांबत नाही त्या बाबतीत. नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. आता राणे साहेब स्वतः आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही. पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही. पण राणे साहेब सांगतायत तर काही तथ्य असेल. आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे. नांदेडच्या करता मी आत्ताच आज कलेक्टर नाही आहेत, ते मला वाटतं ट्रेनिंगला करता गेले. परंतु ॲडिशनल कलेक्टरशी बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे. टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायअप केलेला आहे. आपण चंद्रपूरला एक दिलेलं आहे, गडचिरोलीला एक दिलेलं आहे. परवा मी कलेक्टर साहेब, उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं. ते मराठवाड्यात पण साधारण 3 ठिकाणी आमचा मानस आहे. एक इकडच्या भागात नांदेडला, दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला. त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स, सायन्स, कॉमर्स याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता या गोष्टीला कौशल्य विकास आम्ही ह्या कामाला जास्तीचं महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टला बरोबर घेऊन आम्ही करतोय. त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो, तर 195 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास 160 ते 165 कोटी रुपये टाटा देतं आणि 30 ते 35 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी. राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण TPC-मधनं घालणार आहे. त्याबद्दल अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली. बीडचा मीच पालकमंत्री असल्यामुळं तिथं काही तो प्रश्न नाही की मी करणारच आहे. आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिक्षकांशी चर्चा करून तिथल्याही मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही या निमित्तानं रोजगार मिळण्याच्याकरता उघडतो. दादा, कोरटकर अजून पकडले गेलेले नाहीये, चाललेलं आहे. पोलीस यंत्रणेचं काम करत आहे. कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्याकरता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करता अशाचा भाग नाही. आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना
जामीन मंजूर केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो. दादा, लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसे सोंग करता येत नाही असं तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनं सांगितलं होतं. लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैशाचं सोंग करता येत नाही असं तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का? अरे बाबा, मीच अर्थमंत्री होतो. निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून विनंती आहे, जरा जास्तीची माहिती घेत चला. ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे 42 मंत्री हजर असतात. ते चर्चा करतात. आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो. आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून ती सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो. आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो. तुम्हाला काही वाईट वाटायचं तर नांदेड दौऱ्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि यावेळी खतगावकर पोकर्णा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आणि म्हणून त्यांचा हा नांदेड दौरा आहे. या पक्षप्रवेशाकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास इतरही बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात. राणेंच्या आरोपांवरती आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. मी कचऱ्याला लक्ष देत नाही, माझ्यावरती घाण आरोप करायचा त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले. दिशा सालियांच्या पालकांवरती त्यावेळी मोठ्या प्रमाणात दबाव होता. त्यांना पोलीस, आरोग्य यंत्रणा कुणीच मदत करत नव्हते. रुग्णवाहिका ही त्यावेळी बदलली गेली होती. प्रकरण दडपण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या असा दावाही नारायण राणेंनी केलाय. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणात आदित्यचं नाव न घेण्याची विनंतीही केली होती असा दावाच राणेंनी केलाय. तर या प्रकरणात कर्ता करविता हा सचिन वाझे असल्याचा आरोप राणेंनी केलाय. दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेची तारीख ठरली आहे. 2 एप्रिलला आता सुनावणी होणार आहे. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली आहे. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक आहे. सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत ब्लॉक असेल. कोस्टल रोडची देखभाल खर्चिक आहे आणि यामुळे मुंबई महापालिकेवरती वार्षिक 200 कोटींचा बोजा पडतोय. विजेची देयकच 10 कोटींची आहे. तर कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर जबाबदारी टप्प्याटप्प्यानं मुंबई महापालिकेकडे येईल. मध्य रेल्वेने यंदा 332 उन्हाळी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट. विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांची अतिरिक्त गर्दीत लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलाय आणि यामध्ये CSMT नागपूर CSMT, करमाळी आणि LTT करमाळी या प्रमुख मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोच्या कामांना वेग आलाय. या प्रकल्पाच्या अंतर्गत मेट्रोचे 2 मार्ग तयार केले जाणार आहेत. यातील एका मार्गावरती 22 स्थानकं असतील, तर दुसऱ्या मार्गावरती 6 स्थानकांची उभारणी करण्यात येईल. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव रंजन पांडेला झारखंडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजीव पांडेवरती उन्ननाथन अरुणाचलमच्या मार्फत 15 कोटी घेतल्याचा आरोप आहे. पुणे शहरात पुन्हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. पुण्याच्या मध्यवर्ती भागात 60 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. तर गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे आणि हा आरोपी कर्नाटकमधून गांजा आणून पुण्याला विकत होता.
IPL सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात आरसीबीनं गतविजेता कोलकातावरती विजय मिळवलाय. KKRनं आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीनं हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 7 गडी राखून पूर्ण केलं. आरसीबीच्या विजयात विराट कोहलीनं प्रमुख भूमिका बजावली आहे. विराटनं नाबाद 59 धावा केल्या, तर फिलिप सॉल्ट यानं 56 धावांचं योगदान दिलं. जंगल सफारीत जिप्सीत बसून जंगलात फेरफटका मारला जातो. मात्र लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं आता शक्य होणार आहे. भारतातील पहिल्याच बोट जंगल सफारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरुवात होणार आहे. ट्विटरवरील निळ्या रंगाच्या चिमणीला नवा मालक मिळालाय. निळ्या रंगाच्या चिमणीचा लिलाव झालाय. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात आयकॉनिक लोगोचा लिलाव करण्यात आला. निळ्या रंगाच्या चिमणीचा $34,375 लिलाव झाला. उल्हासनगरमध्ये एका शाळेत पोलिसांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे दिले. यातून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत विचित्र चाळे करत असल्याचं उमगलं. तिनं याबाबत शिक्षिकेला सांगताच या नराधम बापावरती पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्यात. बातमी बुलढाण्यातून आहे. बुलढाण्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क मजूर महिला मुलांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेवरील 2 महिला शिक्षकांनी चक्क ₹200 रोजंदारीवरती या महिलांची नेमणूक केली आहे. आणि या दोन्ही शिक्षिका बाल संगोपनाची रजा घेऊन आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लातूरला गेल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं कळत आहे आणि या संदर्भात तक्रार करूनही शिक्षणाधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय. चिखलीच्या शेलूत जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे. मी एकच महिना फक्त त्याने हाजरी दिली आणि त्याच्यानंतर जायले तर पुन्हा काहीच पता नाही. नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं, कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या, कोणी म्हणे कुठे गेल्या. त्याच्या बाद आम्हाला माहिती असं पडलं की ह्या लातूरला आहे त्यांच्या लेकरायचं. शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही. याची कंप्लेंट आम्ही मुख्याध्यापक साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी रजा का बरं मंजूर होती, पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही, ते वरूनच रजा मंजूर होती त्यांची. तर ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे असतात त्याच शिक्षकांना जर उत्तर येत नसतील तर अशा बोगस शिक्षकांमुळे शिक्षणाचा स्तर खालावतोय आणि म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ताही खालावतीये, ज्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे. असे प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. नेमकं यावरती काय कारवाई होतीये पाहावं लागेल. तुर्तास पुन्हा एकदा इतर बातम्यांचा वेगवान आढावा. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडलाय. पावसामुळे शहराची गती थांबतीये. वाहतूक कोंडीमुळे लोकांच्या समस्या वाढल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये. कर्नाटकातील बंगळुरूला येणारी सुमारे 10 विमानं चेन्नईला वळवण्यात आली आहेत. मुंबईत दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा जाणवतोय. कमाल तापमान वाढत असून गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस वरती गेलाय, तर रात्रीचं तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय. पुण्यात अवघ्या 3 महिन्यात वणव्याच्या तब्बल 323 घटना घडल्या आहेत. पुणे शहराच्या उपनगरामधील डोंगर रांगांत वणवेच वणवे पेटलेत. वाढत्या उन्हामुळे जंगल पेटत असताना वन विभाग कधी कारवाई करणार यावरती आता प्रश्न उपस्थित होतोय. सोशल मीडियावरती धार्मिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकावरती लोणावळ्यात गुन्हा दाखल झालाय. 2 समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्यानं पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती पोलिसांना द्या असं आवाहन पोलिसांनी केलंय.
अकोल्यातील एका सायकल दुकानात घबाड सापडलाय. गोरक्षण रोडवरील एका सायकल विक्रीच्या दुकानातून तब्बल 1.25 कोटी पोलिसांनी जप्त केले. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना आहे, तर अधिक तपास करण्यासाठी सायकल दुकानदार दीपक घुगेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नागपूरमधील व्यक्तीला 21,34,000 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीच्या शेत जमिनीची खोटी कागदपत्र तयार करून व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आणि या प्रकरणी 4 व्यक्तींच्या विरोधात यवतमाळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्यात बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटोचा बाजारभाव घसरलाय. टोमॅटोला केवळ 2.5 रुपये किलो दर मिळतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. अकोल्यातील तेल्हाराच्या दानापुरातील संजय येऊल या शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. यवतमाळमध्ये गाळयुक्त शिवार योजनेच्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन झालंय. मृद आणि जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण या रुंदीकरण या महत्वाकांक्षी योजनेसाठी हे पोर्टल सुरू केलंय. जालन्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. प्राणी शेतपिकांचं नुकसान करतायत. या प्रकरणी वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील सर्व पाणवठे आटलेत. त्यामुळे प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. हिंस्र प्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर पडतील आणि मानवी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच आता जंगलातील पाण्याची सोय वाढवण्याची मागणीच वन्यजीव प्राणी संघटनेनं केली आहे. आणि यानंतर आता एक सविस्तर बातमी पाहूयात. जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. पण आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकन कंपनीनं एका इंजेक्शनचा शोध लावलाय आणि म्हणून वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्जरीला या इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय. यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. लठ्ठपणावर करा मात. नको जिम, नको रनिंग. इंजेक्शन घ्या, बारीक व्हा. वजन कमी करायचंय? मग आता त्यासाठी जिम मध्ये जाऊन घाम गाळणं नको, पहाटे उठून धावायला नको की डाएट प्लॅन नको. आता आठवड्यातून एकदा एक इंजेक्शन आणि तुमचं वजन कमी करायला सुरुवात. लठ्ठपणानं त्रस्त असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील आघाडीची फार्मा कंपनी एली लिलीनं भारतात वजन कमी करण्याचं औषध आणलंय. माउंट जारो सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून मान्यता मिळाल्यानंतर हे औषध आता भारतातही उपलब्ध झालंय. या इंजेक्शनमुळे 21 किलो पर्यंत वजन कमी होईल, चरबी नाहीशी होईल असा दावा करण्यात आलाय. कंपनीचा दावा आहे की हे औषध लठ्ठपणा, जास्त वजन आणि टाईप 2 मधुमेहासाठी तयार करण्यात आलंय. लठ्ठपणा कमी करणाऱ्या इंजेक्शनची किंमत भारतात खूपच कमी ठेवण्यात आली आहे. या औषधाच्या 5 mgच्या कुपीची किंमत 4,375 रुपये आणि 2.5 mgच्या कुपीची किंमत 3,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. माउंट जारोचं हे इंजेक्शन आठवड्यातून एकदा घ्यावं लागतं. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननं प्रकाशित केलेल्या क्लिनिकल ट्रायलनुसार जे लोक योग्य आहार आणि व्यायामासह हे औषध घेत होते त्यांनी 15 मिलीग्रॅमच्या डोसमध्ये 72 आठवड्यात सुमारे 21.8 किलो वजन कमी केलं. त्याचवेळी 5 मिलीग्रॅम डोससह त्यानं 15.4 किलो वजन देखील कमी केलं. भारतात 10.1 कोटीहून अधिक लोक मधुमेहानं ग्रस्त आहेत. त्यामध्ये 5 ते 9 वर्ष वयोगटातील 1,20,00,000, 10 ते 19 वर्ष वयोगटातील 1,40,40,000 आणि 20 ते 39 वर्ष वयोगटातील 3,90,00,000 लोकांचा समावेश आहे. यावर तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. हे खरं आहे की वजन काही प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी काही औषधं आता येऊ घातलेली आहेत. वजन ही एक अतिशय मोठी समस्या आज जागतिक लेवलला त्रास देते.
खरं तर धावणं, सूर्यनमस्कार, योगासनं अशा उपायांनी वजन कमी करणं, तंदुरुस्त राहणं हा उत्तम पर्याय आहे. पण धावत्या जीवनशैलीत सगळ्यांकडेच वेळ कमी आहे. त्यामुळे ओबेसिटी सर्जरीवर हे इंजेक्शन एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र त्याचे किती सकारात्मक परिणाम दिसतात हे पाहण्यासाठी काही दिवस निश्चितच वाट पाहावी लागेल. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.